शत्रूपासून ते जीवनसाथीपर्यंत भाग 3. सत्याचा स्फोट आणि प्रेमाची खरी परीक्षा. रात्री कॉलेजजवळचा रस्ता आणि आरवचा चेहरा रागाने लाल झालेला. आज तो थांबणार नव्हता. रियाला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं होतं. रिया समोर आणि खेळ संपायला सुरुवात. आरव थेट रियाच्या समोर उभा राहिला. आरव रागाने, इनफ रिया, आता सगळं क्लिअर करायचं आहे. रिया शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही ॲटिट्यूड. रिया, काय क्लिअर करायचं आहे? तूच कन्फ्युज्ड आहेस आरव. आरव मोठ्या आवाजात, तो व्हिडिओ, ते फोटोज, सगळं फेक आहे आणि मला माहीत आहे ते कोणी केलं. क्षणभर शांतता. रिया हसली. प्रूफ आहे का? पुरावा जो सगळं बदलून टाकतो. आरवने त्याचा फोन पुढे केला. IT रिपोर्ट, एडिटेड व्हिडिओ ट्रेसेस, CCTV फुटेज जिथे रिया कोणाला तरी पैसे देताना दिसते. रियाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. इनफ गेम्स रिया, सगळं समोर आलंय. सगळ्यांसमोर सत्य. दुसऱ्या दिवशी इंटर्नशिप ऑफिसमध्ये सगळ्यांना बोलवलं गेलं. कबीर, सिया, बाकी इंटर्न्स सगळे उपस्थित. आरव पुढे आला. आरव म्हणाला, मला काही इम्पॉर्टंट सांगायचं आहे. सिया त्याच्याकडे बघत होती. तिच्या मनात अजूनही राग आणि वेदना होती. रियाचा पर्दाफाश. आरवने सगळ्यांसमोर प्रूफ दाखवले. व्हिडिओ एडिटेड होता, फोटोज फेक होते आणि हे सगळं रियाने केलं होतं. सगळे शॉक्ड. कबीर म्हणतो, दिस इज अनएक्सेप्टेबल. रिया पूर्णपणे घाबरली. रिया रडत म्हणाली, हो मी केलं, कारण मला आरव हवा होता आणि सिया तू माझ्या मार्गात आलीस. सियाला धक्का बसतो. आणि गिल्ट. सिया स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. ती आरवकडे हळूच बघते. त्याच्या डोळ्यात अजूनही तिच्यासाठी तीच भावना होती. भावनांचा मोठा स्फोट. सिया हळूहळू त्याच्याकडे चालत आली. सिया रडत म्हणाली, मला माफ कर आरव, मी तुला समजून घेतले नाही. आरव काही क्षण शांत राहिला. तो तिच्याकडे बघत म्हणाला, तू मला ट्रस्ट केला नाहीस, ते दुखलं, पण मी तुला कधीच ब्लेम करणार नाही. क्षण जिथे सगळं बदलू शकतं. दोघे एकमेकांसमोर उभे. सियाच्या डोळ्यात पश्चाताप, आरवच्या डोळ्यात अजूनही प्रेम. सिया म्हणते, मी पुन्हा ट्रस्ट करायला शिकू शकते, पण तू मला एक चान्स देशील? आरव काही क्षण विचारात पडला. सगळे त्यांच्या उत्तराची वाट पाहत होते. अनएक्सपेक्टेड ट्विस्ट. तेवढ्यात कबीर पुढे आला. कबीर म्हणाला, बिफोर यू आन्सर आरव, सिया डिझर्व्स समवन हू नेव्हर मेक्स हर क्राय. सगळे स्टंड. कबीरला सियाबद्दल फिलिंग्ज आहेत. प्रेमाचा त्रिकोण पूर्णपणे तयार. आरव आणि कबीर एकमेकांकडे बघतात. एकाच मुलीसाठी 2 मुले आणि सिया मध्ये अडकलेली. सिया कम्प्लिटली कन्फ्युज्ड. सत्य समोर आलं, पण नातं अजूनही ठरत नाही. सिया कोणाची निवड करणार? आरव वर्सेस कबीर, कोण जिंकणार तिचं मन? प्रेम आता आणखी कॉम्प्लिकेटेड झालं होतं. सियाचा शॉकिंग डिसिजन, आरव आणि कबीरमध्ये कन्फ्रंटेशन आणि एक हार्टब्रेकिंग ट्विस्ट. निवड, प्रेम की शांतता? इंटर्नशिप ऑफिसमध्ये वातावरण पूर्णपणे तंग झालं होतं. सगळ्यांच्या नजरा फक्त एकाच व्यक्तीवर होत्या, सिया. एकीकडे आरव, ज्याने तिला नेहमी खरं प्रेम दिलं, पण ज्याच्यामुळे तिचं मन तुटलंही. दुसरीकडे कबीर, जो तिला समजून घेत होता, शांतता देत होता आणि कधीच दुखावलं नव्हतं. क्षण जो आयुष्य बदलणार होता. सिया काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या मनात हजारो विचार. प्रेम म्हणजे काय? जो जास्त प्रेम करतो तो, की जो कमी दुखावतो तो? ती हळूच पुढे आली. सियाचा निर्णय. सिया गंभीर आवाजात, आरव, कबीर, मला काही सांगायचं आहे. दोघंही तिच्याकडे एकटक बघत होते. सिया, माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त फिलिंग्स नाहीत, तर विश्वास, शांतता आणि स्वतःला हरवू न देणं आहे. क्षणभर शांतता. सिया डोळ्यात अश्रू. आणि सध्या मला स्वतःला शोधायचं आहे. शॉकिंग डिसिजन. मी कोणालाही निवडत नाही. सगळे स्टंड. आरवच्या चेहऱ्यावर धक्का. कबीरही शांत झाला. भावनांचा भंग. आरव दुखावून, म्हणजे आपल्यात काहीच उरलं नाही? सिया हळू आवाजात, उरलं आहे, पण ते अजून स्ट्रॉंग नाही आणि मला त्याला वेळ द्यायचा आहे. कबीरची मॅच्युरिटी. कबीर हलकंसं हसला. कबीर म्हणाला,
आय रिस्पेक्ट युअर डिसिजन सिया. तो आरवकडे बघतो. कधी कधी लव म्हणजे लेट गो करणं असतं. आरव काही बोलत नाही, पण त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. नवीन सुरुवात, पण एकट्याची. त्या दिवसानंतर सिया इंटर्नशिपमध्ये फोकस करू लागली. आरव थोडा दूर राहू लागला. कबीर फक्त फ्रेंड म्हणून राहिला. ती स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी झगडत होती. टाइम स्किप. काही महिन्यानंतर इंटर्नशिप संपली. फायनल रिझल्ट्स. बेस्ट इंटर्न अवॉर्ड सिया कदम. सगळे तिचं कौतुक करत होते. ती स्टेजवर उभी होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही एकच प्रश्न, मी योग्य निर्णय घेतला का? अचानक भेट. इव्हेंट संपल्यानंतर सिया बाहेर येत होती. तेवढ्यात तिच्या समोर आरव उभा. दोघे काही क्षण एकमेकांकडे बघत राहिले. हळूवार संवाद. आरव हलकं हसत म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू डिझर्व करतेस. सिया म्हणाली, थँक्यू. क्षणभर ऑकवर्ड सायलन्स. आरव म्हणाला, तू खुश आहेस ना? सिया त्याच्याकडे बघते. तुला काय वाटतं? न बोललेलं प्रेम अजून जिवंत. दोघांच्या नजरा भिडल्या. शब्द नव्हते, पण भावना अजूनही तशाच होत्या. सियाने दोघांनाही नाकारलं, पण प्रेम अजून संपलेलं नाही. वेळ त्यांना पुन्हा जवळ आणेल का? नातं आता पॉजमध्ये आहे, एंड नाही. कॉलेज लाईफ संपल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं बदलणार? पुन्हा भेट होईल का? आणि फेट त्यांना पुन्हा एकत्र आणेल का? काळ बदलला, पण प्रेम तसंच आहे. 3 वर्षानंतर मुंबई. एक मोठं कॉर्पोरेट ऑफिस, क्लासच्या भिंती, बिझी लाईफ, डेडलाईन्स आणि ॲम्बिशन. सिया कदम आता एक यशस्वी प्रोजेक्ट मॅनेजर, कॉन्फिडंट, इंडिपेंडंट आणि स्वतःच्या आयुष्यात सेटल्ड दिसणारी. पण मनात अजूनही एक कोपरा रिकामा होता, भूतकाळाची सावली. एका संध्याकाळी सिया तिच्या केबिनमध्ये एकटी बसली होती. लॅपटॉप बंद आणि हातात कॉफी. खिडकीतून बाहेर बघताना तिच्या मनात आठवणी परत येत होत्या. कॉलेजचे दिवस, आरवसोबतचे भांडण, त्याचं हसणं आणि ट्रस्ट मी म्हणणं. ती हलकसं हसली, पण डोळ्यात एक ओलावा होता. काही गोष्टी विसरता येत नाहीत. नवं वळण, जे सगळं बदलणार. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मोठी अनाउन्समेंट झाली. न्यू बिझनेस हेड येणार आहेत. सगळे एक्सायटेड. मीटिंग रूममध्ये सगळे जमले. दरवाजा उघडतो आणि आत येतो आरव देशमुख. अनएक्सपेक्टेड रियुनियन. सिया कम्प्लिटली शॉक्ड. तिच्या हातातून फाईल खाली पडली. आरव ही तिला पाहून थबकला. 3 वर्षानंतर पुन्हा समोरासमोर. पहिला सामना. पुन्हा एकदा. मीटिंग संपल्यानंतर सिया बाहेर जाणार होती. तेवढ्यात सिया, तोच आवाज. ती थांबली. हळूच मागे वळली. आरव तिच्या समोर उभा होता. भावनांचा फ्लड. दोघे काही क्षण काही बोलू शकले नाहीत. नजरेत प्रश्न, मनात हजारो भावना. आरव हलकसं हसत, खूप बदलली आहेस सिया. तू पण. पुन्हा एकत्र काम, पण यावेळी स्टेक्स जास्त. HR ने अनाउन्स केलं, न्यू प्रोजेक्टसाठी आरव आणि सिया एकत्र काम करणार. दोघे स्टंट. कॉलेजमध्ये रायव्हलरी, इंटर्नशिपमध्ये डिस्टन्स आणि आता प्रोफेशनल पार्टनरशिप. नातं पुन्हा सुरू होणार का? प्रोजेक्ट सुरू झाला. मीटिंग्स, लेट नाईट वर्क, डिस्कशन्स, पण यावेळी सगळं मॅच्युअर होतं. भांडण नाही, इगो नाही, फक्त काम आणि हिडन फिलिंग्स. एक खास क्षण. एका रात्री ऑफिसमध्ये फक्त दोघंच उरले होते. सिया काम करत होती. तेवढ्यात तिच्या सिस्टमला हँग आला. सिया फ्रस्ट्रेटेड. नॉट अगेन. आरव हळूच तिच्या जवळ आला. लेट मी हेल्प. तो तिच्या बाजूला बसला. दोघे खूप जवळ होते. तोच जुना वाईब. तीच ऑकवर्ड सायलन्स. नजरेतलं प्रेम पुन्हा जिवंत. काम करताना त्यांचे हात एकमेकांना स्पर्शले. दोघे थबकले. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. आरव हळू आवाजात, स्टील द सेम स्पार्क. सिया काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. पण भूतकाळ अजून संपलेला नाही. अचानक ऑफिसमध्ये एक नवीन एंट्री झाली. रिया. हो, तीच रिया. आता ती त्या कंपनीत जॉईन झाली होती. सिया शॉक्ड. आरवचा चेहरा गंभीर झाला. रिया परत, पण यावेळी आणखी डेंजरस. रिया हसत म्हणाली, मिस्ड मी. तिच्या डोळ्यात अजूनही तीच जिद्द होती. यावेळी मी हरायला आलेले नाही. 3 वर्षानंतर पुन्हा भेट.
प्रेम अजूनही जिवंत, पण रियाची एंट्री पुन्हा सगळं बिघडवणार. नातं आता मॅच्युअर आहे, पण चॅलेंज अजून मोठा आहे. सिया आणि आरव पुन्हा जवळ येणार. रियाचा नवीन प्लॅन काय आहे? आणि एक शॉकिंग रेव्हलेशन जे सगळं बदलून टाकेल. भूतकाळ परत आला आणि यावेळी स्टेक्स खूप मोठे आहेत. कॉर्पोरेट ऑफिस, थंड एसी, शांत वातावरण, पण तिघांच्या मनात मात्र वादळ उसळलं होतं. सिया शांत दिसत होती, पण आतून अस्वस्थ. आरव भूतकाळ पुन्हा समोर आल्याने सावध. रिया आत्मविश्वासाने भरलेली, जणू काही ती जिंकणारच आहे. रियाचा नवा खेळ सुरू. रिया आता कंपनीत ऑफिशियली जॉईन झाली होती. मीटिंगमध्ये ती खूप प्रोफेशनल वागत होती, पण तिच्या नजरा मात्र सतत आरव आणि सियावरच. रिया हसत म्हणाली, लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू गाईज अगेन. सिया काही बोलली नाही, पण तिच्या मनात एकच विचार, ही परत आलीच का? आरवची चिंता आणि सियासाठी काळजी. मीटिंग संपल्यानंतर आरव थेट सियाकडे गेला. आरव सिरियस, सिया प्लीज सावध राहा तिच्यापासून. सिया थोडी चिडून, मी आता कॉलेजमध्ये नाहीये आरव, मला स्वतःची काळजी घ्यायला येते. आरव थांबला. मला माहीत आहे, पण ती बदललेली नाही. त्या शब्दांनी सियाच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. कामात वाढणारी जवळीक, प्रोजेक्ट खूप मोठा होता. लेट नाईट मीटिंग्स, बिझनेस स्ट्रॅटेजीज, क्लायंट प्रेझेंटेशन्स, या सगळ्यात सिया आणि आरव पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ लागले. एकमेकांची अंडरस्टँडिंग अजून स्ट्रॉंग झाली होती. एक खास सीन, इमोशनल मुवमेंट. एका रात्री ऑफिस टेरेसवर सिया एकटी उभी होती. ती खूप स्ट्रेस्ड होती. तेवढ्यात आरव आला. आरव सॉफ्टली म्हणाला, तू अजूनही स्ट्रेसमध्ये असलीस की टेरेसवर येतेस. सिया थोडी हसली, आणि तू अजूनही मला ऑब्झर्व करतोस. क्षणभर शांतता. मनातलं सत्य पुन्हा बाहेर येतं. आरव हळू आवाजात म्हणाला, 3 वर्ष झाली पण काही बदललं नाही. सिया माझ्यासाठी तरी. सियाचं हृदय जोरात धडधडू लागलं. आरव म्हणतो, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. पण यावेळी सिया गप्प नाही. सिया काही क्षण शांत राहिली, मग ती त्याच्याकडे बघून म्हणाली, मी पण. आरव शॉक्ड. सिया डोळ्यात पाणी. मी पण अजूनही तुला विसरू शकले नाही, पण मला भीती वाटते पुन्हा सगळं तुटेल याची. भावनांचा पिक मुवमेंट. आरव हळूच तिच्या जवळ आला. यावेळी मी सगळं सांभाळेन, प्रॉमिस. दोघे खूप जवळ आले, एकमेकांच्या डोळ्यात पाहत, त्या सगळ्या वर्षांचा डिस्टन्स मिटवत, आणि पहिल्यांदाच त्यांनी एकमेकांना हग केलं. पण आनंद फार काळ टिकत नाही. तेवढ्यात कोणीतरी त्यांचा फोटो काढतं. दोघांना काहीच कळत नाही. रियाचा मास्टर प्लॅन. रिया लांबून सगळं बघत होती. तिच्या हातात फोन. त्या हगचा फोटो तिच्याकडे होता. रिया स्मित करत, परफेक्ट. आता खेळ सुरू होईल. मोठा ट्विस्ट, जो सगळं बदलणार. दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये एक रूमर पसरतो. सिया आणि आरव सिक्रेटली रिलेशनशिपमध्ये आहेत. क्लायंट मीटिंगमध्ये इश्यू निर्माण होतो. प्रोफेशनल बाउंड्रीज, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. सिया शॉक्ड, आरव फ्रस्ट्रेटेड. प्रेम पुन्हा सुरू झालं, पण करिअर आता धोक्यात. रियाचा प्लॅन पुन्हा यशस्वी होणार? नातं आणि करिअर दोन्हींचा प्रश्न आहे आता. पुढील भागात कंपनीमध्ये स्कॅन्डल वाढणार? सिया आणि आरव एकत्र उभे राहणार का? आणि एक शॉकिंग डिसिजन जो सगळं बदलून टाकेल. पुढचा भाग फुल कॉर्पोरेट ड्रामा प्लस इमोशनल ब्रेकडाऊन प्लस रोमांसने भरलेला असेल. हे पाहूया आपण पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.